एक मोठी बातमी सध्या समोर येतेय। वाल्मिक कराडच्या पांगरी गावात आंदोलन सुरू असल्याचं दिसतंय। कराड समर्थकांनी टॉवरवरती चढून आंदोलन सुरू केलेलं आहे। पांगरी गावामध्ये कराड समर्थकांचा रास्ता रोको सुद्धा दिसतोय। कराडला मकोका लावण्यात आलेला आहे आणि म्हणून कार्यकर्ते आक्रमक झालेत। थेट पांगरी गावातूनच आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। संदीप, नेमकं काय सांगाल? नेमकं कशी परिस्थिती त्या ठिकाणी? नक्कीच आपण जर बघायला गेलं तर काल देखील वाल्मिक कराड यांच्या समर्थनामध्ये परळी शहरामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं पोलीस स्टेशन बाहेर। आणि आज वाल्मिक कराड यांच्या गावामध्ये पांगरी गाव आहे आणि या गावात काही समर्थक जे आहेत ते मोबाईलच्या टावरवरती चढून बसले आहेत। सकाळपासून हे जे तरुण आहेत ते मोबाईलच्या टावरवरती बसलेले आहेत। आपण जर बघितलं तर हे वाल्मिक कराडांचं गाव आहे आणि हा परळी बीड महामार्ग आहे। महामार्गावर देखील जे समर्थक आहेत त्यांनी ठिय्या मांडल्याचं हे चित्र दिसतंय। आपण जर बघितलं तर महामार्गावरती हे ग्रामस्थ आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, त्यांनी ठिय्या मांडल्याचं हे चित्र आहे। एकमुखीची मागणी या वाल्मिक कराडांवरचे जे गुन्हे आहेत ते गुन्हे मागे घ्यावे अशी या महिलांची मागणी। मला सांगा काकू, कधी बसलाय, कशासाठी बसला? बसलात आम्ही साहेब, आमचे अण्णावर खोटे गुन्हे लावले तर अण्णा आमचे सुटलेच पाहिजे। खोटे गुन्हे लावलेत आमचे अण्णावर, सुटलेच पाहिजे आमचे अण्णा। आरोप घेतलाय आमच्या अण्णावर, खोटे गुन्हे आहेत, अण्णा आमचे सुटलेच पाहिजे। खोटे गुन्हे लावलेत आमच्या अण्णावर, अण्णा आमचे सुटलेच पाहिजे। आरोप घेतलेच आमच्या अण्णावर, खोटे गुन्हे लावले, अण्णा सुटलेच पाहिजे। ह्या आंदोलकांची मागणी जी आहे ते खोटे गुन्हे मागे घ्या अशा प्रकारची मागणी या पांगरी गावातील वाल्मिक कराड यांच्या समर्थकांची पाहायला मिळते। अच्छा, धन्यवाद संदीप, अगदी सविस्तर अपडेट आपण दिलेली आहे। ही दृश्य सध्या आपण पाहतोय पांगरी गावामध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे, कारण की कराड समर्थक आक्रमक झालेत, टॉवरवरती चढलेत, रास्ता रोकोही त्यांनी केलाय। अगदी बीड परळी हा जो मार्ग आहे तो त्यांनी रोखून धरलेला आहे।